छोटी वाटी दही घेतलंय, आलं लसणाची मिरची पावडर ही आपण 2 चमचे घालूया। तिखट नसते, फक्त रंग येणार। पाव चमचा आपण हळद घालतोय पावडर, ही पण आपण 1 चमचा घालूया। गरम मसाला घालतोय, एक अर्धा चमचा आपण मीठ घालतोय आहे। पाव किलो आहे, आपण ह्याच्यावर फक्त वाफवून घेणार आहोत। चमचा आपण साजूक तूप घालतोय, 2 छोटे चमचे तेल घालतोय आणि पुन्हा यात आपण गाईचं तूप पण घालणार आहोत। साजूक तूप किंवा बटरचा वापर केला तरी चालेल, नसेल आवडत तर नका घालू तूप। आता हे आहे सर्व फोडणीचं साहित्य। असा कांदा आपण कापून घेतलेला आहे, जवळजवळ 4 कांदे कापलेले आहेत मी, आणि ते आपण असे फोडणी मसाले घालायला सुरुवात करूया। हे आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा गरम मसाला आहे, ही धणा जिरा पावडर आहे 1 चमचा, थोडीशी पाव चमचा हळद घालूया आपण, आणि पुन्हा एकदा आपण लाल काश्मीरी मिरची पावडर घालतोय। जो घरात कुठला मसाला, थोडंसं आपण पाणी घालूया। टोमॅटो आपण मिक्सरला एकदम वाटून घेतले, आपण मीठ घातलेलंच आहे, 1 पाव चमचा मीठ घालते, दोन मिरच्या घालते याच्यामध्ये। आता असा आपण 40 मिनिटात ह्याला असा कापून घेतलाय चौकोनी, आणि काही टोमॅटोचे तुकडे आहेत, हे आपण याच्यावर फक्त परतून काढ। ही आहे कसुरी मेथी हवे, आणि याच्या आधी मी पनीर दो प्याजा सुद्धा दाखवली आहे की शाकाहारी लोकांसाठी नक्कीच त्याचा पण उपयोग होईल। तर नक्कीच रेसिपी करून बघा, आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।